हिरा कुठला असावा आणि कार्बन डायऑक्साईड कोणता असावा हे शोधून वेगळं असतं. त्यामुळे वारकरी संप्रदाय जरी लिहायची खाण असेल तरी मला वाटतं देवकर फळ आणि वासकर फळ हे दोन रत्नपारखी या वारकरी संप्रदायाला निवडून रत्न शोधून काढलं. यांचं भाग्य असं आहे. भाग्य म्हणण्यापेक्षा यांचा विचार इतका संपूर्ण आणि व्यापक आहे की जी हिरे यांनी शोधून काढले त्या हिऱ्यांना पैलू सुद्धा पाडावे लागले नाही. पैलू पाडलेला हिरा सुद्धा एका अर्थानं चर्चा प्रस्तावापासून प्रास्ताविकापासून चालूच आहे. थोडीशी तीच पुढे देतो. वेगवेगळ्या कारणांनी पुरस्कार दिले जातात. मला वाटतं काही पुरस्कार त्याचा आपल्याला विभागशः वर्गीकरण करायचं झालं तर 3 पद्धतीनं आपल्याला त्याचा विचार करता येतो. 3 कारणांनी पुरस्कार दिले जातात असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. काही पुरस्कार हे प्रेरणा देणारे असतात, काही पुरस्कार हे आशीर्वाद देणारे असतात आणि काही पुरस्कार हे पूजन करणारे असतात. इथे कोणता पुरस्कार दिला जावा याची चर्चा मला करायची नाही आहे. पण ज्या चौघांना हे पुरस्कार प्राप्त झाले त्या चौघांचं बारकाईने जर चिंतन आपण केलं तर आपल्याला ते लक्षात येईल. आणि तसं वर्गीकरण जर करायचंच झालं तर मी असं आदरणीय हरिमूर्ती पारायण मंडलिक महाराजांना दिला गेलेला पुरस्कार हा प्रेरणा देण्याकरता नाही, त्याला हा पूजन करण्याकरता. त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे कार्य केलंय आणि जे कार्य डोळ्यासमोर ठेवून ते आता त्या कार्याच्या दृष्टीने स्थिर झालेले आहेत, त्या दृष्टीने त्या कार्याची व्यापकता, त्या कार्याचा शुद्ध हेतू, त्या कार्याकरता करावं लागणारं त्यांच्या संपन्न जीवनाचं समर्पण, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांचं या अर्थाने पूजन केलं गेलं. आदरणीय हरिमूर्ती पारायण माऊलींना हा पुरस्कार दिला गेला, तो चालीन करता दिला गेला. खरं तर माऊली आपल्याला असं म्हणण्यात आलं की हे राहतील ना राहतील कधी काय, तुम्ही आम्ही आहोत अजून तुम्ही जगात असं तुम्ही म्हणता, पण आमचा विश्वास नाही त्याच्यावर. आपल्याला तरी माझी प्रार्थना अशी आहे की आपल्याला जो मुख्य पुरस्कार आपण म्हणाल तो इतक्या लवकर माऊलींना घेऊ नका. त्याचं कारण सांगतो मी. हा पुरस्कार जेव्हा सुरू झाला तेव्हा तो 5,000 रुपयांचा होता. तो 51,000चा आहे आणि त्यावेळेला हा 2-5 लाखापर्यंत जाईल तेव्हा तो पुरस्कार हा पुरस्कार त्यांना मिळेल अशी माझी प्रार्थना आहे. आणि या पुरस्काराची तेवढी रक्कम वाढीपर्यंत आपण असणार आहात आमचा विश्वास आहे. पांडुरंगाचे आशीर्वाद आपल्याला दीर्घायुष्य करता मिळालेले. त्यांना जो पुरस्कार दिला गेला तो देवकर फळाकडून त्यांना दिली गेलेली ती शाबासकीची थाप आहे असं म्हणतात. देवकर परंपरा काय आहे, कशी आहे ते मी आपल्याला सांगावं असं नाही आहे. परंतु इथे कोणत्याही सामान्य कीर्तनकार म्हणून घेणाऱ्याला कीर्तन दिलं जात नाही हे मला ज्ञान आहे. त्यामुळे त्याच्याकडून ज्या वेळेला एखादा पुरस्कार काकांच्या नावाने आपल्याला मिळतो त्यावेळेला आतापर्यंत आपण जे कार्य करत आहात ते कार्य त्याच जोमाने, त्याच विश्वासाने आणि त्याच श्रद्धेने आपण पुढे चालू ठेवावं या हेतूनं त्यांनी दिलेली ती शाबासकीची थाप आहे असं मला वाटतं. आणि या परंपरेची शाबासकी मिळवणं हे संप्रदायामध्ये हा एक स्वतंत्र पुरस्कार मानला आहे. तिसरा पुरस्कार ढवण सरांना मिळाला. तो पुरस्कार हा आणखी एका अंगाने आपल्याला विचारात घेता येण्यासारखा आहे. ढवण सरांचं आयुष्य पाहिले, जवळून पाहिले, त्यांचे गुरुवरी आज समोर गुरुजी आज त्यांच्या समोर आहे. मला गंमत वाटली, आठवलं फक्त एकच की काशी क्षेत्रामध्ये म्हणे एका आरतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घातली होती. निवृत्तीनाथ महाराज समोर असताना ज्ञानेश्वर महाराजांचा सत्कार होण्यात ज्ञानेश्वर महाराजांनी
आणि अर्थात हरिभक्ती परायण पवन भवनाचा पुरस्कार इथे प्राप्त झाला. तो पुरस्कार त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांचं जे जीवन या खडासाठी समर्पित झालेलं आहे, खडातला एक निष्ठावान वारकरी म्हणून त्यांची खडामध्ये जी प्रसिद्धी आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं की काकांनी सगळं सोडून फक्त त्यांनाच या रूपाने आशीर्वाद दिले. त्यामुळे त्यांना हा आशीर्वाद आहे, धवड साहेबांना प्रेरणा आहे. आपल्यालाही एका अर्थानं शाबासकीची थाप आहे आणि आपलं केलेलं हे पूजन आहे असं मला वाटतं. या सगळ्यांबद्दल बोलण्याकरता खरं म्हणजे खूप वेळ आहे, खूप वेळ लागेल, पण तेवढा वेळ नाही. तात्यांना म्हणे कीर्तनाला जायचं आहे असं मी ऐकलं. खरं तर तात्या आणि मी बहुतांश सर्व पुरस्कारांना आतापर्यंत एकत्रित बसलो. आता तात्यांनी जागा बदलली. मला वाटतं सुधाकरपर्यंत गेल्यापासून आपण अध्यक्षपदी विराजमान आहात. त्यामुळे तात्यांचं भाषण झाल्यावर माझं भाषण करण्याचा खरं म्हणजे इथला प्रघात आहे. त्यामुळे बऱ्याच विचारांची देवाणघेवाण या निमित्तानं आतापर्यंत झाली. तथापि या सगळ्यांबद्दल बोलायला पुष्कळ वेळ लागेल, सगळ्यांबद्दल बोलता येणार नाही. पण पुंडलिक महाराजांना मी खूप जवळून बघितलंय, लहानपणापासून बघत आलो. एक अतिशय उमद व्यक्ती म्हणतो इंग्रजीमध्ये ज्याला, म्हणून पुंडलिक महाराजांकडे आपल्याला बघता येईल. मला असं वाटतं की एक संप्रदायाला अपेक्षित असणारा परिपूर्ण कीर्तनकार हा कसा असावा असं जर काही चर्चा झाली तर मला वाटतं आपल्या दोघांकडेही हा अंगोली निर्देश करावा. कसा असावा यांच्याकरता आपल्याकडे अंगोली निर्देश करता येईल आणि तो कसा होणार आहे त्याचा प्रवास जर बघायचा असेल तर आपल्याकडे त्याचा अंगोली निर्देश करता येईल. परंतु दोन्हीही परिपूर्ण कीर्तनकार आहेत असं माझं मत आहे. वेदांताचं चिंतन करताना मी पुंडलिक महाराजांना बघितलं, त्याची मांडणी करताना बघितलं, ते पाठ ऐकताना सुद्धा मी त्यांना बघितलंय आणि ते पाठ घेताना सुद्धा मी त्यांना बघितलं. अशा सर्व रूपामध्ये अध्ययन करणं आणि अध्यापन करणं या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. चांगलं शिकणाऱ्यांना चांगलं शिकवता येतच असं नसतं आणि चांगलं शिकवता येणाऱ्यांना चांगलं मांडता येतच असं नसतं. मी अनेक वेळेला हे बघितलंय. भाऊंचं शिकवणं अंतःकरणातल्या सर्व संशयाचं निराकरण करणार होतं, पण भाऊंनी स्वतः कधी कीर्तन करायला उत्साह दाखवला. कीर्तनामध्ये करावी लागणारी विषयाची मांडणी आणि पाठामध्ये करावी लागणारी विषयाची मांडणी याच्यामध्ये अंतर. पाठामध्ये आपल्याला अवांतर बोलता येत नाही, प्रासंगिक बोलायला परवानगी नसते. पाठामध्ये समोर आलेल्या पंक्तीतल्या प्रत्येक शब्दाचा विचार आपल्याला लक्षणेने करावा लागतो आणि त्या लक्षणेने त्याची अतिव्याप्ती अव्याप्ती वगैरे होऊ नये असं करत 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 कुठेतरी आपल्याला पुढे सिद्धांतापर्यंत हाच वापरलेला शब्द का योग्य आहे याची तार्किक आणि तात्विक मीमांसा करत पुढच्या पंक्तीकडे जावं लागतं. ही पाठाची पद्धत असते. कीर्तन करताना हे सगळं मांडायची गरज नसते. कीर्तनामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानोबा काय म्हणतात, बोलीमध्ये संत महात्म्यांचा हेतू काय आहे एवढं मांडणं आणि सामान्यातल्या सामान्य श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणाच्या संबंधानं भक्ती प्रेमाची बीज रुजवत राहणं एवढं कीर्तनाचा हा हेतू आहे. आणि तो हेतू डोळ्यासमोर ठेवून जो अभ्यास करावा लागतो तो पाठामध्ये करावा लागतो. कीर्तनकाराला अभ्यास करावा लागतो बरं का. कीर्तनकाराला सगळाच अभ्यास करावा लागतो, सगळाच करावा लागतो. माझं मत असं आहे त्याच्यात सगळेच अभ्यास सगळ्यांनाच करता येतात असं नाही, परंतु सगळेच अभ्यास त्याला समाज म्हणून ओळखता आलं पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. समोर आलेली व्यक्ती कोणत्या उद्देशाने कीर्तन ऐकायला बसलेली आहे हे वक्त्याला कळल्याशिवाय तो पुढे जाईल कसा. त्याचा अभ्यास, मानसशास्त्राचा अभ्यास पाहिजे, संगीताचा त्याला अभ्यास पाहिजे, तालाचा त्याला अभ्यास पाहिजे, प्रमेयाचा त्याला अभ्यास पाहिजे, त्याला दृष्टांताचा अभ्यास पाहिजे. उगीचच विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीर हा वक्ता कार्यते विस्पृहा हे भागवत सांगत नाही. याच्यामध्ये तो दृष्टांत कुशल असला पाहिजे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मागे पडलंच पाहिजे
आणि तशा दृष्टीने आपल्याला एक कीर्तनकार परिपूर्ण रूपाने जर बघायचा असेल तर मी पुंडलिक महाराजांकडे निर्देश करेन. मी आबांकडे आलेलं आपल्याला बघितलंय, मी आमच्या मठात आलेलं आपल्याला, मी आपल्याला चाली म्हणलेलं बघितलंय, मी आपल्याला कीर्तन केलेलं बघितलंय, मी आपल्याला उपर्ण पांघरून प्रवचन करताना बघितलंय आणि मी आपल्याला आपल्याच पाठशाळेमध्ये उपर्ण पांघरून मूर्ती प्रभाकराचा पाठ सांगतानाही बघितलं. परंतु मला एक आनंद या निमित्ताने आहे की आपण एक पाठशाळा सुरू केली आणि त्या पाठशाळेकरता आपण आता सर्वस्वानं समर्पित झालेले आहात. खरं तर हे उचित होतं. म्हणजे आपण इकडे आलात वारकरी संप्रदायामध्ये किंवा पंढरपुरामध्ये आळंदीमध्ये आलात, कीर्तन केलेत, कार्यक्रम केलेत, हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्या आडनावाप्रमाणे आपण निर्जन स्थळी राहतो. आपण कुठेतरी विद्यार्थी घेऊन बसणं, त्यांना शिकवणं, एक परंपरा, एक पिढी तयार करणं हाच आपला मूळ खरं म्हणजे स्वभाव आहे. त्या दृष्टीने मी या चौघांकडे बघतो तेव्हा एक गोष्ट अजून प्रकर्षाने लक्षात येते. बाबांचा फार परिचय मला जवळून नाही, फार परिचय नाही, कदाचित आदरणीय श्रद्धेय भाऊ मला जास्त चांगलं स्पष्टपणाने सांगते. म्हणजे चौघांकडे एक समान स्वभाव आहे, तो म्हणजे हे चौघे फारच स्पष्ट होते, फारच स्पष्ट होते. यांना जवळही जाऊन काही बोलायला सोय नाही. तुमच्या जवळ असे विद्यार्थी बसले आणि निकट टवाळी चालू आहे हे तुमच्या जवळ कधी मला तरी दिसलं नाही. तुम्ही कशा शिव्या देतात हे मी पाहिलंय, मी अनुभवलंय, मी पाहिलंय, तुमचे पाहिलंय. कारण मग मी कीर्तनामध्ये किती स्पष्टपणाने बोलतात हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्याच्याबद्दलही वाद नाही. रामकृष्ण हरी न म्हणणाऱ्यांना आपण काय म्हणता, बाकीच्या परंपरा सोडून चालणाऱ्यांना आपण काय म्हणता, कीर्तनकारांनी काय वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, हीच सवय ढवळ सरांना आहे. वाजवण्यामध्ये त्यांना याची काही तडजोड करायला त्यांचा स्वभाव तयार नसतो. अर्थात या सगळ्यांचं पूजन, या सगळ्यांचा सत्कार इथे ट्रस्ट करून झाला, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. याच्याबद्दल अधिक काही मी बोलू शकेन, परंतु चौघांबद्दल एकत्रित बोलताना माझ्या विचारांची धावपळ होते. मी अनेक वेळेला सांगतो की काही रोज आम्ही कीर्तन करतो, कीर्तन झाल्यानंतर लोक येऊन सांगतात महाराज आपण फार छान बोलता, सांगतात कधी कधी असं फार छान बोलता, आपण छान कीर्तन करता. कधी कधी आम्हाला ते बरंही वाटत नाही, असं मी बरंही वाटतं मनाला कुठेतरी. परंतु इतर वेळी चांगली कीर्तन करणारी आम्ही काही काही प्रसंगामध्ये मात्र खरोखर शब्द जनित्री होतात. काही व्यक्तिमत्व अशी समोर येतात की त्यांच्याबद्दल बोलताना काय बोलावं हा प्रश्न पडतो. आणि म्हणून मग उगीच काहीतरी आम्ही आपल्याबद्दल बोलत राहतो. सैद्धांतिक दृष्टीनं बोलणं अपेक्षित असतं, परंतु प्रत्येक वेळेला त्या संबंधानं तसंच बोलणं हे सर्वांनाच पटणारं नसतं, परवडणारं नसतं, ऐकायला ते गोड वाटत नाही. परंतु तरी 15.5 या रजतवळी तैसी स्तुतीची बोलणी, गियाची माथा ठेवी चरणी हेची भले, एवढं तरी आम्ही आपल्या सर्वांच्या संबंधाने नक्की म्हणू शकतो. आपल्याला काकांचा आशीर्वाद प्राप्त झाला, तसाच सर्व संतांचा तो प्राप्त व्हावा अशी मंगल कामना या निमित्तानं मी व्यक्त करतो. अगदीच तोंडीच्या तोंडी मला दिलं गेलं, त्यामुळे या सर्वांच्या समोर अगदीच पहिल्यांदा बोलणं हे उचित नव्हतं. मला आज प्रवचन नव्हतं ना, पहिलं बोलायला नंतर बोलणं असतो हे. परंतु तथापि मला काय होतं, पहिलं बोलतो की नाही त्याला एक बराच त्यातल्या त्यात ते तो जास्त बोलला तरी कोणाला आक्षेप येतो. कारण नंतर लोक बोलायला लागले की मग लोक म्हणतात आता बस झालं बाबा, आता संपवा. पहिलं बोलणाऱ्यांना असं तरी कोणी म्हणतात, त्यामुळे कदाचित मला पहिलं बोलायला पहिलं असावं. परंतु मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन करतो. भगवंताची संतांची अखंड अबाधित अशी अनवरत कृपा आपल्यावर वर्षत राहावी एवढी प्रार्थना संतांच्या सद्गुरूंच्या परमात्म्याच्या चरणी करतो आणि देवाणीला विराम देतो. रामकृष्ण. त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाने सद्गुरुदास तुका नमो तीर्थी चालती तयासी युती गोळावी तयासी नमो. आचार्य महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज ट्रस्टद्वारा आयोजित असलेला हा वैकुंठवासी स्वतंत्रता तीर्थ महाराज वारकरी पुरस्कार
यावर्षीचे जे 14 जण आहेत त्या 14 जणांमध्ये आमचे पुरस्कार असलेले आदरणीय पुंडलिक महाशास्त्री चौधरी, आदरणीय मृदंग पुरस्कार जाहीर आदरणीय धवन सर, देवकर फळाचे निष्ठावंत सेवेकरी आदरणीय भगवान महाराज माने आणि वारकरी संप्रदायाच्या चालीचा पुरस्कार म्हणून माझं नाव आदरणीय तात्याने सुचवताना हे मला प्राप्त झालेलं आहे. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अनेक कीर्तनकार हितकर आहे, लई हितकर असलेले लहरीकर महाराज त्यांनी खरं तर निवृत्तीनाथ महाराज आम्हाला माहीतच नव्हती लहानपणापासून. आमच्या भागामध्ये नगर भागामध्ये ज्यावेळेस महाराजांची कीर्तन सुरू झाली त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांना प्रकर्ष ज्ञात झाले. आम्ही जीवन जगत असताना आदरणीय रामचंद्र बाबा बोधे असतील, आदरणीय बंडाताते असतील, आदरणीय केशव आप्पा असतील, आदरणीय सोपान टेमुकर असतील, जास्तीत जास्त साहेबराव देशमुख या मंडळीच्या पांडुरंग महाराज मैत्री या मंडळीच्या काही सांप्रदायिक चालीचा संग्रह करण्यात आला. आदरणीय तात्यांमुळे आम्हाला जागराचा लढा लागला. नियमाचं भजन तात्यांमुळेच पाठ केलं आणि त्या नियमाच्या काही भजनाला चाली बसवल्या. या काही चाली यांच्या शरीरात आल्यामुळे तात्यांनी माझं नाव सुचवलं. कृष्णाने या सर्व संत प्रकृतींच्या हस्ते आम्हाला गौरवान्वित केलेलं आहे. आदरणीय श्री गुरु चैतन्य महाराजांनी मला तर सांगितलं की हा तुमच्यासाठी शाबासकी म्हणून पुरस्कार आहे. मी जसं आळंदीत आलो तसं संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर काही काळ ऋषिकेशला राहिलो, काही काळ भारतानं स्वामीकडे राहिलो आणि मग तदनंतर कीर्तन करत असताना 4-5 क्षेत्राच्या पंचक्रोशी प्रदक्षिणा केल्या. त्याच्यातून भजनाची चांगली तयारी झाली. अद्यावत त्या प्रदर्शनाचा आला होतो. खरं तर मला एक माझा गौरव असा वाटतो की मी मुळात परकाळ्याच होतो आणि परकाळे हे देवकारांचे अनुग्रहित आहे. आमच्या परकाळ्याला 2दा पुरस्कार भेटला. एकदा रामचंद्र मोहनला भेटला, ते यावर्षी वैकुंठ वर्षाने, आता यावर्षी मला भेटला. काय बोल झाले पण देवकारांशी अनन्य राहिल्यामुळंच हा तुकोबरायांनी त्यांना सुचवलं की काय बोल झाले असं म्हणावं लागेल. आम्ही शिकलो संस्थेत तर कीर्तन मात्र देवकर परंपरेनुसारच करतो. कुठं पुंडलिका म्हणायची, कुठं काय करायचं ते परंपरेने. आता काही लोक कुठेही पुंडलिका म्हणतात, तर श्रोते त्यांच्या कीर्तनात श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे बिंदवत. आज या अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या मंगलमय कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत थोर व्यक्तिमत्व असणारे बंडातात्या महाराज. बंडातात्यांच्याबद्दल आपल्याला सर्वांना स्फूर्त आहे, ज्ञात आहे. सर्वांगणी म्हणून सर्व वारकरी नवीन पद्धती संतवीर अशी पद्धती दिली आहे. आपल्या संप्रदायामध्ये फार मोठं काम केलं आहे. आजही आपल्या सर्वांचे ते मार्गदर्शक आहे, आदर्श आहे. माऊलींच्या सोहळ्याकडून या वयामध्ये चालून रात्रभर जागर करणं इतकं सोपं नाही. म्हणून तात्यांचं जीवन आजच्या तरुण पिढीला सर्वांना अत्यंत आदर्श आहे आणि आज ते त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या त्यांच्या अध्यक्षतेखाली मला हा पुरस्कार मिळतो, हे माझं मोठं भाग्य आहे. त्याचप्रमाणे दुसरे पुरस्काराचे मानते हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज माऊली, त्यांना चालीचा म्हणून पुरस्कार दिला आहे. चांगली गोष्ट आहे. ते मोठी थोर कीर्तन करायचे. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचे चौफे जवळ महाटवर त्यांचे कीर्तन होतात. संप्रदायाच्या पद्धतीने कीर्तन सप्रमाण कीर्तन करतात. ते मोठी कीर्तनकार आहेत. त्यांना धन्यवाद देतो. त्यांना चालीचं कीर्तन चालीचं म्हणून पुरस्कार दिला आहे. पण ते चालीचे नाही, ते चाली म्हणणारे आहेत. बरेच माणसं चालीचे फार असतात. चाली म्हणणारे नसतात पण चालीचे असतात. चाली म्हणून काही चालत नाही. ज्यांना चाली म्हणायच्या त्यांनी संगीतचा अभ्यास करा. त्यांनी संगीत विषयावर परीक्षा द्या. परीक्षा दिल्याशिवाय आवाजात धार येत नाही, आवाजाची बैठक तयार होत नाही. पण आज अलीकडे कोणाला बोलावं असा प्रश्न आहे. दुर्गा म्हणतो भोगच्या ताना मारतो, शंकर म्हणतो आणि धुंचा ताना मारतो. हे कळायला पाहिजे. व्यासपीठ करणारे व्यासपीठवरच्या माणसाला त्याला व्याकरणाचं ज्ञान पाहिजे, वेदांताचं ज्ञान पाहिजे, संगीताचं ज्ञान पाहिजे, शब्दात धार पाहिजे, अनुष्ठान पाहिजे, तपश्चर्या पाहिजे. तर त्या वक्त्याचं समोरच्या श्रोत्यावरती
काहीतरी प्रबोधन त्याच्यापर्यंत पोहोचतं, पण तसं होत नाही. ती किती कल्पना झाली हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, ही सांगण्याची आवश्यकता नाही. असो तो भाग माऊलीने खूप अभ्यास केला आहे, पण त्यांचं श्रेय तुम्हाला ज्ञान आहे, त्यांना धन्यवाद देतो. दुसरा पुरस्कार आहे माझे मित्र आहेत हरिभक्तपरायण भुवन सर, त्यांना नाशिककर असं म्हणतात. भुवन सर मृदुंगाचार्य म्हणून प्रसिद्ध आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यांचं नाव ऐकलेलं आहे, त्यांचं वाजवण आपण ऐकलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये आम्ही 2-4 माणसं त्याच्यावरती बोलणारे बदलतात, ते असलेले मी असेल, अजून कोणतरी असेल. बऱ्याच वेळा कीर्तनकारांना कीर्तन करून जाण्याचा प्रसंग आला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी भास्करी महाराजांनी जय विठ्ठल केलं, निघून गेली. ते कशा करता होतं, आता पप्पाचं तो माईक आणि शाईपूर हे दैत्यातून धारण घेत आहे. पूर्वीच्या काळात जसा दैत्य तो यज्ञाचा विध्वंस होता, भक्तीचा विध्वंस होता, तसा तो शाहीचा पुढारी माईक कोणाला भजन करू देईना, कोणाला भजन ऐकू देईना, कोणाला कीर्तन करू देईना आणि कोणाला कीर्तन ऐकू देईना. त्याच्यावरती नेमकं काय करावं, काही बोलावं तर किंवा स्थिती टाकूनच जातात. नाही बोलवा तर टांग 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 आवाज वाढवा. आता याच्यावरती काय आता तात्याच काहीतरी तर औषध काढते, काय औषध काढायचं काय मागणीच म्हणते. मी पहिल्या पडतात हे सगळ्या मागे आवाज कमी घालेल, मी बाई या भाषेतच बोललं का मग मला कोणी पालन करेल. पण बाकीची कीर्तन करायची काय फार मोठी फजिती असते. धवन संत कोणताही मृदुंगाचार्य असेल त्यांनी तो आपण गाणारा कीर्तनकार त्याला सहयोगी म्हणून वाजवायचा असतात. ते आमच्या व्यासपीठावरती अतिक्रमण करतात. तुमचं सत्य व्यासपीठ होता, कीर्तनाच्या व्यासपीठावरती पाऊल तास जर म्हणते तुम्ही, ते कीर्तनकाराच्या व्यासपीठावरती अतिक्रमण आहे. ते पाऊल तास गोष्ट नाही म्हणावं तर ते आता तुम्हाला सर्वांना अनुभव केल्या सांगितलं काम. पण धवन सरांनी आतापर्यंत माझ्या कार्यक्रमात खूप ठिकाणी पाठवला आहे. कधीही कार्यक्रमाला विक्षेप म्हणून चुकू नये, कधीच कार्यक्रमाला लिहिन जेणेकरून कार्यक्रमात साथ मिळेल असं उत्तम प्रकारचं बंधाकडे धवन सर आहेत. दुसरे बाबा आहेत, गुरुभक्ती पुरस्कार त्यांना दिला, त्यांना धन्यवाद नाही देत, पण त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद मागतो. आता एकूण सर्वजण आहेत. आजच्या कार्यक्रमात उपस्थित हरिभक्तपरायण नामदास महाराज माझे मित्र आहेत. त्यांचं कीर्तन ऐका तुम्ही, साधी फार छान सुंदर कार्यक्रम करतात ते. असो सर्व व्यासपीठावरील मंडळीचं मला सर्वांची नाव म्हातारपण विसरून जातो. कार्यक्रम करता करता पहिलं प्रमाण म्हटलं तर ते आज होतं का विसरून जातो, ते डोक्याचं म्हणतो तर नाव पण तसेच होतात. असो आजचा हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते मला दिलेला आहे ते हरिभक्तपरायण बाळासाहेब देवकर. बाळासाहेब तुम्ही फार लवकर म्हातारे झाले हो. आता तुम्ही माझ्या समोर ते आता चंडी घालून घेऊन शाळेत जात होते. आता मी तुम्हाला लहानपणी बाळासाहेब म्हणतो सर म्हणायला आता ते जातात लवकर म्हातारे झाले. परंपरा होती असं ज्यांच्या हस्ते दिलं आहे बाळासाहेब, ते फार मोठी विद्वान आहे. कारखाने संप्रदायामध्ये उत्तम प्रकारची कीर्तनकार्यांची परंपरा फार थोर आहे. असे यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळतो, हे माझं भाग्य आहे. पुरस्काराचं महत्त्व नसतं. पुरस्कार अनेक दिले जातात. तो पुरस्कार कोणाच्या नावाने आहे, कोणाच्या हस्ते आहे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे आणि म्हणून त्या पुरस्काराचं महत्त्व प्राप्त होतं. आजचा पुरस्कार जो मला मिळाला आहे तो तुम्हाला सर्वांना मी आधीच महाराजांनी सांगितलं. महाराज नको 1 महिना झाला मन नको, ते मला नाही आवडत. हे पुरस्कार घेणं, कोणाकडे सत्कार करून घेणं, आपल्यापेक्षा खूप वयाने मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा संप्रदायामध्ये खूप सेवा करणारी माणसं. वंश काय असतो, वंशज काय असतो, वंश हा वंश कोणाचा असतो, वंशज कोणी होत नाही. स्मृतिकार म्हणतात वंशज होण्याकरता किती गोष्टी असतात. वंश असा आहे, पुनंश जाते असतात, असं पशुमध्ये पण वंश असतो. आणि काय म्हणतो आपण त्याला धनेन विद्यया ख्यात अपत्य झाला वंश हा.
आपत्तीधाराने असे वंश असतो, विद्येचा वंश असतो, फुलाचा वंश असतो. त्या वंशापेक्षा वंश स्मृतीकरण त्याला फार वेगळे करून घेणार आहे. तरी असं म्हटलंय वंशज हा वंशात जायचे वंशज हा ज्या वंशात उत्पन्न झाला तर त्याला वंशज असं म्हटलं जातं. त्याचं खंडन करून पुढे आमर टीकेमध्ये असं म्हटलंय नाही, सदवंशात ज्याचे वंशज हा सदवंशात ज्याची उत्पत्ती होते त्याला वंशज असे म्हणतात. आणि सदवंश हा कोणाचाही नाही. वंश कोणाचा असू शकतो पण सदवंश कोणाचा असू शकत नाही. ज्या वंशामध्ये सत्कृती असते, सद्वचन असतं, सद्विवेक असतो आणि जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची ही वंश परंपरा अत्यंत दिव्य आहे. त्यांच्या दिव्यतेबद्दल आपले शब्द नाही. महाराजांचा वंश आपण पाहिलं तुकोबारायांच्या विश्वंभरभावापासून चरित्रामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व ही सत्पुरुष या परंपरेमध्ये त्यांचा सदाचार कसा होता, त्यांचा सद्विचार कसा होता, त्यांचा सद्विचार कसा होता या परंपरेमध्ये ती गोष्ट चालत आलेली आहे. आणि म्हणून याला सद्वंश असं म्हणतात. अशा सद्वंशात उत्पन्न झालेले एवढे होते मूर्तिकार सांगले नाही. असे सद्वंशात उत्पन्न झाले तरी सुद्धा सद्वंश असला तरी सुद्धा सप्तपदी म्हणजे याचा अर्थ विवाहबद्ध धर्मपत्नीपासून जी संतती होते असे सद्वंशात त्याला वंशज असं म्हटलं आहे. त्याला वंशज असं म्हटलं म्हणजे नुसता वंशात जन्म त्याला वंशज म्हणत नाही, सद्वंशात पाहिजे. नुसता सद्वंशात चालत नाही, तो धर्मपत्नीपासून झाला पाहिजे. तो धर्मपत्नीपासून जरी सद्वंशज असला तरी त्याला वंशज म्हटलं नाही. मग वंशानुचरिताने तर त्या वंशाचं अनुचरण परंपरेत जी करत आली आहे त्याची परंपरा पाळणारा असेल तर त्याला वंशज असं म्हटलेलं आहे. आणि काकांच्या बाबतीमध्ये महाराजांना बऱ्याच वेळा सांगितलं आहे काकांचं वर्तन मी त्यांना दर्शन झाले माझ्या काकांचं वयोवृद्ध झाले होते ते, त्यांचं दर्शन झाले मला. अशा काकांच्या बाबतीमध्ये ही सगळी परंपरा त्यांच्या जीवनधारा ही सगळी उतरलेली आहे. तुकोबारायांच्या या वंशामध्ये ही सगळी गोष्ट आलेली आहे. म्हणजे याचा आपल्याला कुणाच्या होता संपन्न असं जीवन असतं त्यालाच वंशज असं शास्त्रात असं म्हणतात. म्हणजे जे कुल आहे ते कुल संपन्न असावं लागतं. असं होतंय आचारो विनयो विद्या प्रतिष्ठा तीर्थदर्शनम निष्ठा वृत्ती तपोदानम नवनाकुल लक्षण. 9 प्रकारचे लक्षण एकत्र येतात त्या त्याला कुल म्हणतात. आणि असे 9 प्रकारचे लक्षण तुकोबारायांच्या या कुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सदाचाराचे उत्तर सदाचार आहे, विनय आहे, विद्या आहे, प्रतिष्ठा आहे, तीर्थदर्शन आहे, निष्ठा आहे, वृत्ती, तप आणि दान या 9 अंगाने जे कुल संपन्न असतं. आता याच्यावरती काही प्रवचन करायला वेळ नाही. या सगळ्या याच्यावरती एक व्याख्या पासून तुकोबारायांच्या काळात सगळे करून येतात. आचाराबद्दल आहे, विद्येबद्दल आहे, दृष्टीबद्दल आहे, हे काही शिकवलेले आहे. आणि असा कुलाचार ज्या कुलामध्ये पाळला जातो असं कुल असं हे कुल असा हा वंश म्हणजे हा जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा हा वंश इतका दिव्य आहे. आणि या वंशामध्ये सर्व कुलाचार पाळले जातात. आणि त्या वंशामध्ये वैकुंठवासी हरिभक्तपरायण सोपान काका देवकर यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांनी ही परंपरा पाळली आणि म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. आणि म्हणून मी धन्य झालो. भाग्याचा उल्लेख हे दोन्ही संदर्भात आहे. म्हणून देवकर घराणं आजही आणि उद्याही यावत देवकर आमच्या भारतीय संप्रदाय सर्वांना देवकर घराणं देवकर फळ हा आदरणीय आहे, पूजनीय आहे. आमचा हा मार्गदर्शक आहे, आदर्श आहे. आणि म्हणून तो पुरस्कार माझ्या जीवनात मला प्राप्त झाला म्हणून मी धन्य झालो. याच्यापेक्षा दुसरा अजून काय मिळालं पाहिजे माझ्या जीवनामध्ये. चैतन्य मार्गाने तुम्हाला भरपूर माझं मोठेपण सांगितलं पण तेवढं नाही. तसं नाही शेखर महाराज चैतन्य महाराज आम्ही खूप जवळचे त्याचं नाव घ्यायचंच राहिलं. हो काय म्हणतात त्यामध्ये खेडेगाव एक ठावरेजवळ नको अफागोडा होतं
सगळं शेत घेतलं पण थोड्या जणांचा वापर कसं झालं महाराज तुमचं कसं काय नाव दिसलं काय लक्षात नाही मुद्दाम नाही ठरवलं आम्ही करून हा नाही म्हणत कसं काय कसं आहे तुम्ही सुटलं काय माझा बेस पाहणार त्यावरून राहिला सगळं पण असं शेखर महाराज शेतकरी महाराज माझे खूप जवळचे मित्र शेखर महाराज लहान होते असे कुठे त्यांना बोटात धरून घेतली संस्कृती शिकवायला शेतकरी मात्र त्याच्यापेक्षा लहान शाळेत जात होते भवनवार असेल ना मी सहा भवनवार शेखर महाराज शास्त्री चारीवर डॉक्टर अशा शास्त्री महाराज गोपाळ पाठवतात असं चैतन्य महाराज माझं भरपूर वर्णन केलं पण तेवढं कसं वर्णन करायचं काही वर्णन नाही असो फार बोलण्यामध्ये काही स्वारस्य नाही कारण तसं सर्व विद्वान म्हणजे पुढे बसलेले अनेक मोठमोठी कीर्तनकार आहेत व्यासपीठावर बसलेले तपस्या आहेत विद्वान आहेत त्यांच्याकडून तुमच्यासमोर बोलणं मला काही एवढं निश्चित वाटत नाही पण एकच सांगतो की माझ्या जीवनात मी आज धन्य झालो आज जेवकर स्वपन काका जेवकर यांच्या नावाने तुकवाल्यांचे नववे वंशज यांच्या नावाने मला पुरस्कार मिळतो म्हणून माझं खूप मोठं भाग्य मी असं समजतो तरी हैदराबाद नवासाहेब देवकर यांच्या हस्ते मिळतो त्या कळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार मिळतो आणि म्हणून माझं जीवन पूर्णपणे पूर्ण झालं आणि म्हणून मला असं खूप आज आनंद वाटला का असो आणि एकूण या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन हे लोकप्रकारांनी आमचे ललितकर महाराजांचं तुम्हाला सर्वांना कार्य मिळतं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाही ते मंत्री पुरुष सापडून आणले कसे ते मंत्री एकमेकांना म्हटलं आवडती पंतप्रधान पण वजायचे आपण जाऊ देत नव्हती तर ह्या गावाने किती वर्षाला लावला कसे जाऊन भेटले त्यांना कसं काय भेटा कसे काय भेटले तुम्ही निधी लिहून करून आणले म्हणलं आम्हाला तर शिपाई काहीतरी मंत्री जाऊन झाले त्यांच्याकडे खूप मोठमोठे कार्यक्रम केले नाशिक त्यांच्याकडे 2 जिल्हे हा नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा त्यांनी मागच 101 मंदिर बांधले तुकारामांचे मंदिर बांधले त्यांना 500 मंदिर बांधायचे 500 मंदिर बांधायचे कुठं कळतो माग 101 काय तर 280 झाले त्यांचे मंदिर बांधायचे त्याचं खूप मोठं कार्य खूप मोठमोठे सत्य करतात अनेक कीर्तनकारांना ते कार्यक्रम घेतात इतकं मोठं कार्य पुढे टाकलेच आहेत ते विद्वान आहेत असं ते जाधव साहेब त्यांचं नाव स्थापन करून आतापर्यंत कोणतंही कार्य सुरुवात करते पण ते टिकत नाही महाराज मंदिरं बांधता येतात पण ते पूजा टिकत नाही सत्य सुरू होतात पण टिकत नाही तसं हा पुरस्कार इतकं सोपं नाही 1,00,000-2 लाख रुपये खर्च करायचे एवढे कष्ट करायचे अगदी 22 वर्ष 2 तपापर्यंत चालू ठेवायचं त्याला इतका नव्हे कुणी आग्रह केला नाही त्याला काही फायदा नाही कुणी पण 10 रुपये देत नाही प्रत्येक वर्षाला 1-2-1.5 लाख रुपये खर्च करायचे 2 लाख रुपये खर्च करायचे आणि वारकऱ्याबद्दल त्यांना एवढा आदर आहे आपल्या जीवनाबद्दल त्यांना एवढा आदर आहे आणि म्हणून तुमचं वर्णन करा आमच्याकडे काही शब्द नाही तुम्ही हे कार्य केले आपल्या संप्रदायातील जी विद्वान मंडळी आहे त्याचा तुम्ही सन्मान केला आदर केला आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो याही पुढे तुमचं कार्य असंच चालावं अशी पांडुरंगाकडे मी प्रार्थना करतो आणि आतापर्यंत जेवढे काही मी 4-2 शब्द बोलूया कदाचित शब्द अपशब्द मागे पण होऊ शकतो कोणाचं नाव घ्यायचं राहिला असेल पण काय होतं म्हातार परिस्थिती कोणी मात असतात तसं काहीतरी झालं तुम्ही सर्वांची क्षमा मागतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो रामकृष्ण